तर मी या ठिकाणी आता आमंत्रित करतो इंद्रजित भालेराव. चर्चा सत्राचे अध्यक्ष प्रमोद मुनघाटे सर, माझे सहकारी सहभागी किशोर, निलिमाताई आणि आपण सर्व बापट प्रेमी मराठी साहित्य शिकवू. विनोद शिरसाठांनी फोन केला तेव्हा कुठल्या विषयावर बोलायचं असं मी त्यांना विचारलं. ते म्हणाले तुम्हाला जे वाटेल ते बोला. म्हटलं विषय तर छापावा लागेल. त्यांनीच पत्रिकेत विषय छापला, बापटांच्या कवितेतील विविधता. आणि त्या दृष्टीने मग मी तयारी केली. म्हटलं ठीक आहे, त्यांना वाटतं विविधतेवर बोलावं तर आपण त्यावरच बोलूयात. म्हणून मी निबंध तयार केलेला आहे. बरोबर 15 मिनिटात तो संपेल अशा पद्धतीनं मी तो वाचणार आहे. विनोद म्हणाले वाचताय कशाला, तुम्ही फरडे बघते आहात, बोला. म्हटलं फरडं बोलता येतं पण त्याला 2 तास लागतात, मग त्याच्यामुळे तेवढं नको. बापटचा मावळतीचा काळ, माझा उगवतीचा काळ कवी म्हणून हा सोबत होता. त्यामुळं जवळजवळ 10 ते 15 वर्ष आम्ही सोबत कविता वाचन केलेलं आहे. परळी भजनाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते कवी संमेलनाचे अध्यक्ष होते, मी सहभागी होतो. बेळगावला आम्ही सहभागी होतो. परभणीला अनेकदा आम्ही त्यांना बोलावलेलं होतं. साताऱ्याला 1993 साली, बरोबर 30 वर्षापूर्वी तिथून आमची सुरुवात झाली सोबतची. पण बापटांसोबत अनेकदा कविता वाचन केलेले. त्यांचं माझ्या कवितेवर प्रेम होतं, माझं त्यांच्या कवितेवर प्रेम होतं. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी बापट उपस्थित असले की माझे इंद्रजित तुझ्या कवितेने या कवी संमेलनाची आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि मग पहिल्यांदा मी कविता म्हणायचो, मग शेवटी बापट त्यांची ती कविता म्हणायचे. आम्ही जाणारच की कवा तरी पटदिशी. बापट नसतील तर मी ती कविता म्हणायचो की आम्ही जाणारच की कवा तरी पटदिशी. त्याच्यामुळे बापटांविषयी खूप छान आठवणी आहेत, पण त्याही सांगत बसण्याचं कारण नाही. मी सरळ निबंध वाचायला सुरुवात करतो. वसंत बापट यांच्या कवितेतील विविधता. सुचलेल्या आणि सुचविलेल्या विषयावर सारख्याच ताकदीनं लिहिणारा कवी वसंत बापट यांच्या शताब्दी निमित्त त्यांची समग्र कविता समोर ठेवून तिचे वाचन करताना मनात उमटत गेलेल्या त्या कवितेविषयीच्या प्रतिक्रिया म्हणजे माझा हा निबंध आहे. कुठेही समीक्षेचे सिद्धांत किंवा हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेले हे परीक्षण समीक्षण नव्हे. एक कवी म्हणून, मराठी कवितेचा एक वाचक म्हणून बापटांची कविता पुन्हा एकदा नव्याने वाचताना आज मला काय वाटते त्याच्या ह्या सगळ्या नोंदी आहेत. बापटांच्या कविता लेखनाच्या सुरुवातीचा कालखंड असा होता की त्या काळात सामाजिक कविता, प्रेम कविता, वैयक्तिक कविता, निसर्ग कविता असे कठोर कप्पे केले जात नव्हते आणि बापटांनी ते स्वतःपुरते आणखीच सैल करून घेतलेले होते. बापटांचे सहकारी करंदीकर मार्क्सवादी सामाजिक कविता लिहित होते. पाडगावकर रोमॅन्टिक प्रेम कविता लिहित होते. बापट मात्र सर्वत्र संचार करत होते. बापटांच्या अंगी असलेली शाहिरी ही समाजवादी चळवळीचा अपरिहार्य भाग होता. चळवळीत काम करणाऱ्या कवीला असं लेखन करावंच लागतं. सुर्वे यांनाही काही गीत लिहावीच लागलेली होती. बापटांच्या सर्वच लेखनात एक चकचकीतपणा दिसतो जो त्यांच्या राहण्यात, वागण्यात आणि बोलण्यातही होता. करंदीकर, पाडगावकर, बापट यांच्या काव्य सादरीकरणाची शैली पाहिली तर तिघांमध्ये केवळ बापट यांची शैली मला जास्त स्वाभाविक वाटते. करंदीकर आणि पाडगावकर कवितेचे कितीही अस्सल असले तरी सादरीकरणात ते बापटांइतके स्वाभाविक वाटत नाहीत, थोडे कृत्रिमही वाटतात. बापट अजिबातच शारीरिक हालचाल न करता वाचिक अभिनयातून सादरीकरण प्रभावी करतात. करंदीकर, पाडगावकर इथं कमी पडतात, म्हणून त्यांना शारीरिक अभिनय करावा लागतो. पाडगावकर तर इथं फारच कृत्रिम वाटतात. त्यांचं कविता लेखन आणि सादरीकरण मला नेहमीच दुय्यम दर्जाचं वाटत आलेलं आहे. या दोघांपेक्षा कवी बापट म्हणून मला जास्त सर्वांगानं प्रामाणिक वाटतात. आपण कवितेला प्रेमफुलांनी सजवू इच्छित होतो, पण कवितेने आपल्याकडे अग्निशिखा, विद्युल्लता, उल्का आणि शमंतक म्हणायची मागणी केली असं बापट यांनी माझी कविता या कवितेत म्हटलेलं आहे. बिजली 1952 साली प्रकाशित झालेल्या. म्हणजे कुसुमाग्रजांच्या क्रांती गीतांची परंपरा बापटांना पुढे न्यायची होती. आता स्वातंत्र्यासाठी गाणी गायची, क्रांती करायची गरज उरलेली नव्हती. आता सामाजिक क्रांतीची गरज होती. म्हणून बापटांची बिजली कडाडत आली. तिला अवतातून, हातोड्यातून, जात्यातून, पात्यातून, दात्यातून, भात्यातून, कामातून, घामातून, अश्रूतून, अग्नीतून फिरग्या पेरायच्या होत्या. विजेच्या वेशात मराठी गगनात बिजली नाचवून जोशात वादळ करायचं होतं.
बापटांची बिजली या कविता संग्रहातील सदैव सैनिका ही कविता म्हणजे कुसुमाग्रजांच्या गरजा जय जयकार क्रांतीचा या कवितेचा स्वातंत्र्योत्तर पुढील भागच आहे. स्वातंत्र्य कुठे स्वातंत्र्य ही अशीच एक ज्वलत जहाल कविता. समाजातल्या विविध थरात स्वातंत्र्य कसे पोहोचले नाही त्याचे दर्शन घडवणारी, दांभिकांना चराचरा चिरणारी अशी ही कविता. मी शेतकरी कवी असल्यामुळे असेल कदाचित यातला शेतकरी विषयक तुकडा मला आजही जसाच्या तसा लागू होतो असे वाटते. बापटांनी शेतकरी किती निरखून पाहिला होता ते इथे दिसते. या दुःखी दुर्बळ बळीराजाला देखा, हा बळीराजा छे राजबळी हा लेखा. ही बैल अवत जिमीन गोठा घरट, ही गहाणपत्री सोबत एकामेका. भरघोष येऊ दे पीक पडो दुष्काळ, भाळावर याच्या सतत चिंता रेखा. सरकार सावकारांनो आपुले भाग घ्या आधी, उरले मुखात त्याच्या फेका. स्वातंत्र्य कुठे स्वातंत्र्य कुणा स्वातंत्र्य, हे गुलामगिरीचे दर्शन होत नसे का. हा शेतकरी विषयक तुकडा आज जशाला तसा लागू पडतो. शेतकऱ्यांचे प्रश्न जे जे आहेत जसे जसे आहेत जशाला तसा लागू पडतो. पुणे शेतकऱ्यांच्या वतीने हाच प्रश्न शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता कादंबरीकार शेषराव मोहिते यांनी विचारला. आमचा 15 ऑगस्ट कवा आहे. मला वाटतं बापटांच्या आणि शेषराव मोहिते यांचा सूर एकच आहे. आपण दलित माणसालाही समजून घ्यायला उशीर केला अशी प्रामाणिक कबुली देखील बापट झाला थोडा उशीर या कवितेत देतात. पाडगावकरांनी खूप उशिरा लिहिलेल्या बोलगाण्यांची सुरुवात बापटांनी दख्खनची राणी या कवितेत खूप आधीच करून दिलेली आहे. बिजली या पहिल्या कविता संग्रहामधील बापटांच्या निसर्ग कविता आणि प्रेम कविता आता तेवढ्या आवाहक वाटत नाहीत, ताज्या वाटत नाहीत. पण त्यांच्या सामाजिक कविता मात्र अजूनही शिळ्या झालेल्या नाहीत. त्यात बापटांचे शब्द सामर्थ्य आणि पृथ्वीसोबतच आपण कोणत्याही सामाजिक समस्या न सोडवता त्यांचा गुंता अधिक वाढवत नेलेला आहे. या गोष्टीचा वाटाही जास्त महत्वाचा आहे. बापटांच्या कविता प्रतिमेतून न बोलता त्या तपशिलातून जास्त बोलतात, त्यामुळे पसरट होत जातात. म्हणून बापटांच्या बऱ्याच कविता 4-5 पानांपर्यंत लांबतात. पण अर्थातच त्या शब्द सामर्थ्यामुळे आपली वाचनीयता मात्र उणी होऊ देत नाही. बाबुळ झाड ही म्हटलं तर निसर्ग कविता, पण बापटांच्या काळातल्या कवींनी बाबुळ कधीच निसर्गाचा भाग म्हणून कवितेत आणलेली नव्हती. ती बापटांनी आणली आणि म्हटलं तर निसर्गातल्या सुंदर कोळीकी ऐवजी अस्सल लाकूड भक्कम गाठ ताठरकणा ठणक पाठ असलेला निबर निसर्गही प्रथमच कवितेत बापटांनी आणला. आमचं बालपण बाभुळभरातच गेलेलं असल्यामुळं मला ही कविता खूप खूप आवडते. किंबहुना हीच मला खरी निसर्ग कविता वाटते. केवळ माझा सह्यकडा म्हणजे खऱ्या अर्थानं जय महाराष्ट्रच आहे. पण बापटांचं महाराष्ट्र प्रेम आणि शिवसेनेचं महाराष्ट्र प्रेम यात फरकही आहे. तो फरक या कवितेच्या शेवटच्या 4 ओळीत पाहायला मिळतो. विशालद्वारे माझ्या घरची खुशाल ही राहोत फुली, मज गरीबाची कांबळ वाकळ सगळ्यांसाठी अंथरली. बापटांचं महाराष्ट्र प्रेम सगळ्यांसाठी दारं उघडी ठेवणार असलं तरी ते भाबडं नव्हतं. कारण ते म्हणतात मात्र भाबड्या हृदयात तेवत आहे ही ज्योत, ती विझवाया पहाल कोणी मुक्त करुणी झंझावात, कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारून निमिषात. बाळासाहेबांना शिवसेनेची कल्पना ही कविता वाचून सुचली की काय याचा शोध घ्यायला हवा. कारण ही कविता 1957 सालीच प्रकाशित झालेल्या त्यांच्या सेतू या संग्रहातील आहे. बापट ही कविता सादर करताना ऐकणं हा एक रोमांचकारी अनुभव असायचा. सेतू या काव्यसंग्रहातील महाराष्ट्राला कवटाळणारे बापट पुढच्याच संग्रहामध्ये अख्खा देश कवीत घेऊ पाहत आहेत. ही कविता वाचताना बापटांना हा देश समाज संस्कृती निसर्गासह कसा आतून समजून घेतलेला होता हे आपणाला कळते. बापट भटके होतेच, पण ते नुसते भटकत नव्हते तर सर्वांग संवेदनांचे डोळे करून हा देश कसा पाहत होते हेही कविता वाचताना आपणाला जाणवत राहते. सकीना 1972 साली आलेला या कविता संग्रहापासून त्यांची प्रेम कविता बदललेली दिसते. तिच्यात वर्णनात्मकतेपेक्षा प्रतिकात्मकता आणि सूक्ष्मता आलेली दिसते. आणि मानसी 1977 साली प्रकाशित झाला या मालिका कवितेत बापट आणखीच खोलात गेलेले दिसतात. अशा वेळी त्यांच्या कवितेतलं शाहिरी वळण कमी झालेलं दिसतं. त्याचंही एक कारण असावं, कारण याच काळात त्यांनी शृंगारिकतेसाठी स्वतंत्रपणे लावण्या लिहायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे त्यांच्यातला शाहिराला लावण्यांमध्ये स्वतंत्र वाट मिळत गेल्यामुळे त्यांच्यातला कवी जास्त सूक्ष्म होत गेला असावा.
असं मला वाटतं. याची देखील धाव होती काही नव्या श्रेयासाठी, मात्र त्याची वाट नव्हती कपाळीची खोल आठी. समाधी या कवितेतील या 4 ओळी बापटांनी स्वतःची कवी प्रकृती सांगितलेली आहे. काही श्रेयस्कर करायचंच आहे, पण ते कपाळाला आठी पाडून नव्हे, जे करायचं ते रंगात येऊन असा हा कवी होता. त्याला समूह आवडायचा, त्याला उत्सव आवडायचा. आपण छंदी पंदी नादी नाना गुणी आहोत असे तो स्वतः म्हणायचा. पण सामाजिक कामासाठी हा किती गंभीर बैठक मारू शकायचा त्याची खात्री प्रधान मास्तर देऊन गेलेले आहेत. करंदीकर म्हणतात, हा माणूस 9 भूमिकामध्ये वावरत होता, तरी अजून अमुक करायचं राहीलच असंही तो म्हणत होता. मला वाटतं हे फक्त टागोरांच्या मध्ये होतं. टागोरांच्या रक्ताचा सगळं काही करू पाहू इच्छिणारा मराठी बापटांशिवाय अन्य कुणी कवी नव्हता. करंदीकर बापट यांना शाहीर म्हणतात, पण अद्वितीय म्हणतात. त्यांचे शब्द असे आहेत, वसंत बापट मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात ओळखले जातात ते मुख्यतः कवी म्हणून. त्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे एका वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास मी असे म्हणेल की वसंत बापट हा शाहिरी काव्य व अर्वाचीन काव्य यांना जोडणारा एक प्रतिभा संपन्न दुवा होता. बापटांची ती जागा घेईल असा दुसरा कोणीही कवी सध्या तरी मराठीत नाही. बापट गेले आणि तो दुवा गळून पडला. सकिनामध्ये बरीच व्यक्तिचित्रही आहेत. सकिना हेही एक व्यक्तिचित्रच आहे. एका कुमाराची कहाणी. मायकेल एंजेलोपनिषद, नुकत्याच उगवलेल्या कविमित्रास, कॉम्रेड, सावंत ही या संग्रहातली आणखी काही महत्वाची व्यक्तिचित्रे. यात गायक आहेत, चित्रकार आहेत, कवी आहेत, विचारवंत आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत. या सगळ्यांची व्यक्तिचित्रे रेखाटताना बापटांचा कॅनव्हास सामाजिक आहे, समाजवादी आहे. समाजवादी हा कर्मठ नसल्यामुळे तो बरीच स्वातंत्र्य घेतो, अर्थात निष्ठा ढळून न देता. त्यामुळेच समाजवाद्यांमध्ये मतस्वातंत्र्य आणि मतभेद फार असतात. हे स्वातंत्र्य बापट यांनी कवितेत भरपूर घेतलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेत विविधताच नव्हे तर सर्व विधा आलेल्या आहेत. या संग्रहात काही स्थितीचित्रे आणि काही लावण्याही आहेत. यातली अखेरच्या विनवणीची लावणी ही एक स्थितीचित्रच आहे. या लावणीनेच एकेकाळी सर्व प्रमुख कवी संमेलनाचा समारोप व्हायचा. बापट नसतील तर आणखी कोणीतरी ती लावणी म्हणायचा. बऱ्याचदा ही लावणी म्हणून मी मोठमोठ्या कवी संमेलनांचा समारोप केलेला आहे. बापटांच्या एकूणच कविता लेखनात प्रेम कवितांचं प्रमाण जास्त आहे, पण बापटांच्या शिल्लक राहिल्या त्या मात्र सामाजिक स्वरूपाच्याच कविता. चळवळीची गाणी आणि उपयोजित गाणी ही बापटांनी पुष्कळ लिहिलेली आहेत. बापट चळवळीत नसते तर ते केवळ प्रेम कविताच लिहित राहिले असते असं मला वाटतं. बापटांना समाजवादी चळवळीचं व्यासपीठ मिळालं ही जितकी भाग्याची गोष्ट आहे, तितकीच समाजवादी चळवळीला एवढा मोठा प्रतिभावंत शाहीर मिळाला ही समाजवादी चळवळीचं भाग्य आहे. कारण समाजवादी चळवळीला सांस्कृतिक अधिष्ठान मिळवून देण्याचं बापटांचा फार मोठा वाटा आहे. कवी हा संस्कृती संपन्न असला पाहिजे असं बापटांचं मत होतं आणि बापट स्वतः अत्यंत संस्कृती संपन्न असं व्यक्तिमत्व होतं. बापटांनी मोजक्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली, पण चित्रपट गीतांना त्यांनी वाङ्मयीन दर्जा मिळवून देण्याचं महत्वाचं काम केलं. मराठी चित्रपट सृष्टीत फारसा वावच नव्हता, नाही तर ते नक्कीच मराठीतले गुलजार झाले असते. या आधीच्या काळात गदी माडगुळकरांना मराठी चित्रपट सृष्टीने ही संधी दिलेली होती. पुढे तसं वातावरण राहिलं नाही. बापटांनी लिहिलेली गणपतीची गाणी देखील मला फार फार आवडतात. पाठकांनी ज्याचा उल्लेख केला सकाळी, ती सगळी उषा मंगेशकरांनी गायलेली आहेत. अशा गोष्टी शाहीर पिराजी सरनाईकांनी गायलेला आणि बापटांनी रचलेला महाराष्ट्राचा पोवाडाही मला खूप आवडतो. बापटांनी या गाण्यांच्या रूपानं आधुनिक युगात शाहिरी परंपरा सशक्त वाङ्मयीन रूपात जिवंत ठेवलेली होती. बापटांच्या गीतरचना ही संस्कृती संदर्भाची बहुलता आणि मराठी शब्दांची श्रीमंती पाहायला मिळते. म्हणूनच बापटांची गीतरचना मला महत्वाची वाटते. बापटांच्या गीतरचनेचाही मी मोठा चाहता आहे. प्रवासाच्या कविता 1982 साली आलेला हा बापटांचा एक अद्भुत कविता संग्रह आहे. किशोर त्यातली एक कविता वाचली, रस्ते नावाची. 400 पानातही न मावणार अमेरिकेचं प्रवास वर्णन बापटांनी इथे 40 इवलाल्या कवितांमध्ये बसवलेलं आहे. कोंबलेलं नव्हे, कोंडणात बसवलेलं आहे. कवितेतून प्रवास वर्णन हा प्रकार या संग्रहानं मराठीत प्रथम आणला. तो आधी किंवा नंतर कुणीही रूढ केला नाही. अमेरिकेत गेले तरी बापट आपल्या पुराणांपासून लोकगीतांपर्यंत काहीच विसरत नाही. योग्य त्या ठिकाणी योग्य त्या गोष्टींचा ते चपखल उपयोग करतात. लोकगीतांसोबत ते त्यांची लाडकी लावणीही इथे आणतात. मुक्त छंदासोबतच विविध छंदही इथे पाहायला मिळतात.
अमेरिकेत गेले तरी बापट माझ्या लाडक्या शेतकऱ्यालाही विसरले नाही. अमेरिकन शेतकरी भाऊंशीही ते संवाद करून आले. विमान प्रवास, अमेरिकेचे रस्ते, विविध शहरे, इमारती, थोरोच्या लाडक्या केकपॉडसह अनेक समुद्र किनारे, पर्वत, खेडी हे सगळं या युलाल्या कवितेतून आपणाला पाहायला मिळतं. इथल्या माणसांची मानसिकता, इथून तिथं जाऊन स्थायिक झालेल्या माणसांची मानसिकता आणि प्रवासी कवीची मानसिकता यांच्यावरही त्यांनी सुंदर युलाल्या कविता या संग्रहात लिहिलेल्या आहेत. प्रवासी कवितानंतर 10 वर्षांच्या काळात बापट यांनी शिंग फुंकिले रणी, शूरमर्दाचा पोवाडा ही स्फूर्तिगीते आणि पोवाड्यांची संकलने जी आधीच लिहिलेली होती खरं तर, संकलने आणि मेघहृदय हे मेघदूताच्या अनुवादाचे पुस्तक प्रकाशित केले. स्वातंत्र्य संग्राम, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र अशा चळवळींसाठी वेळोवेळी लिहिलेले पोवाडे आणि स्फूर्तिगीते कधीतरी संकलित होणं आवश्यक होतं. उशिरा का होईना ते काम बापटांनी या काळात केलं. ते पुस्तक चळवळीच्या साधना प्रकाशनानं प्रकाशित करणं स्वाभाविक होतं, पण मेघहृदय हे देखील साधना प्रकाशनानंच प्रकाशित केलं. मेघहृदय हे कालिदासांच्या मेघदूताचं मराठीत केलेलं भाषांतर. चिंतामणराव देशमुखांपासून नागा गोऱ्यांपर्यंत मेघदूत हे फॅन लावू नका. मेघहृदय हे कालिदासांच्या मेघदूताचं मराठी भाषांतर आहे. चिंतामणराव देशमुख आणि नाग गोरे यांचं मेघदूत हे सर्वात जास्त आवडतं पुस्तक. बापटही संस्कृतचेच प्राध्यापक होते, त्यामुळे मेघदूत त्यांच्या अध्ययन अध्यापनाचा भागच असणार. हर्डीकर म्हणाले की एवढ्या वाईट पुस्तकांचा अनेकांनी अनुवाद केला. बापटांचं जळगाव आकाशवाणीवरील मेघदूताविषयीचं भाषण ऐकलं की हे आपल्या लक्षात येतं. प्रत्येकानं आवर्जून ऐकावं असं हे बापटांचं भाषण आहे. आपल्या लक्षात येतं की बापट अक्षरशः मेघदूत कोडून प्यालेले आहेत. अख्खं मेघदूत त्यांना तोंडपाठ आहे. त्यातले वाङ्मयीन बारकावे बापटांच्या तोंडून ऐकताना आपण तृप्त होत जातो. इथे बापटांनी काव्य ही क्रीडा आहे हा आपला काव्य सिद्धांतही सांगून टाकलेला आहे, ज्याचा अवलंब त्यांच्या समग्र कवितेत झाल्याचा आपल्याला प्रत्यय येतो. तशी मेघदूताची कितीतरी भाषांतरे मराठीत झालेली आहेत. कुसुमाग्रज, बोरकर, शांताबाई यांनीही मेघदूताची एकाहून एक सरस अनुवाद केलेले असताना बापटांनीही त्याला हात घातला. सर्व प्रकारच्या वृत्त आणि छंदावर प्रभुत्व असणाऱ्या बापटांनी मेघहृदय मात्र मुक्त छंदात आणलं. त्याआधी मराठीत तरी कुणीही असा प्रयोग केलेला नव्हता. बापटांनी मेघदूताला जसा मुक्त छंदाचा साथ चढवला तसाच तो अनुवाद श्लोकानुक्रमे केला नाही. 120 श्लोकांच्या मेघदूताला त्यांनी केवळ 55 मुक्त कवितांमध्ये बसवलेलं आहे. त्यामुळे अनुवाद, भाषांतर हे शब्द या कवितेला पुरेसे वाटत नाहीत. एका अर्थाने हे रूपांतर होत देखील आहे. वासंती मुजुमदारांनी या पुस्तकाची केलेली सजावटही अफलातून आहे. साधा त्याला ते श्रीमंती परवाटी नसल्यामुळे त्यांनी ते रंगीत छापलं नाही, ब्लॅक अँड व्हाईट छापले. मेघहृदय चित्रात पकडण्याचा बापटांनी जसं शब्दातून मेघदूताचं हृदय पकडण्याचा यशस्वी प्रयत्न केला, तसंच वासंतीबाईंनी ते मेघहृदय चित्रात पकडण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. दुर्दैवानं हा प्रयोग लोकांना फारसा रुचलेला दिसत नाही. मराठी वाङ्मय विश्वात त्याचं कुठेही कौतुक झालेलं दिसलं नाही. मला हा प्रकार अफलातून आवडलेला होता. कदाचित नाग गोरे यांचं आवडतं पुस्तक म्हणून साधनेनं ते शृंगार काव्य असूनही प्रकाशित केलेलं असावं, नाही तर साधना म्हणजे केवळ चळवळीच्याच ग्रंथाचे प्रकाशक अशी त्यांची प्रतिमा होती. 10 वर्षांच्या अंतराने 1991 साली बापटांना तेजसी हा कविता संग्रह देखील आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या कवितांचं संकलनच होतं. या संग्रहातल्या निम्म्या कविता आणीबाणीच्या काळात लिहिलेल्या आहेत. त्यामुळे या कविता म्हणजे जणू स्वातंत्र्य सुक्तेच आहेत. या निमित्ताने बापटांच्या लेखणीला पुन्हा एकदा त्यांचा जुना जोम सापडलेला दिसतो. कारण पारतंत्र्याच्या काळात त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली तेव्हा त्यांचे शब्द सामर्थ्य असेच उसळून तळपलेले सगळ्यांनी पाहिलेले होते. तेजसीचा उत्तरार्ध हा व्यक्तिचित्रणात्मक कवितांचा आहे. या आधीही त्यांनी कवितांमधून अशी व्यक्तिचित्र लिहिलेल्याचा उल्लेख मी वर केलेलाच आहे. इथं स्वातंत्र्यासाठी झटलेल्या व्यक्तींना उद्देशून बापटांनी लिहिलेल्या कविता आहेत. म्हणजे तेजसीच्या पूर्वार्धाला पूरक असाच हा व्यक्तिचित्रणात्मक कवितांचा भाग आहे. यात टिळक, गांधींपासून जयप्रकाश एस एम जोशींपर्यंत सर्वच आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व योद्ध्यांना बापटांनी केलेला हा काव्य मुजरा आहे. यात बालगंधर्व आहेत, कुमार गंधर्व आहेत, कुसुमाग्रज आहेत, सलीम अली आहेत, अब्राहम लिंकन आहेत, हरिंद्रनाथ हे कलावंत सहोदर देखील बापटाने घेतलेले आहेत. तेजस्वी सोबतच 1991 लाच प्रकाशित झालेला राजसी हा कविता संग्रह बापटांनी स्वतः 3 विभागात विभागलेला आहे.
याआधी बापटांनी नव्हे एकूणच कुणी विभागणी केली नव्हती त्यांच्या सुरुवातीच्या काळात, तर इथून विभागणी करायला सुरुवात झालेली आहे. बापटांनी कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा विषयाचं नसलेलं विशेषीकरण आता मराठी वाङ्मय व्यवहारात सुरू झालेलं होतं आणि बापटांनी ते मान्य केलेलं होतं. त्यामुळे या संग्रहात त्यांनी वैयक्तिक प्रेमासंबंधी असलेल्या कविता, निसर्गविषयक कविता आणि स्फुट कविता असे 3 भाग केलेले दिसतात. आज 32 वर्षानंतर या संग्रहातल्या कविता वाचताना यातला संवत्सर हा निसर्गविषयक कवितांचा समूह अजूनही मला खूप खूप आवाहक वाटला. जणू अम्लान निसर्गावरच्या कायम अम्लान राहणाऱ्या या कविता आहेत. या काही अनुभवातून स्फुरलेल्या कविता नाहीयेत, निरखून पारखून ठरवून लिहिलेल्याच या कविता असाव्यात. वर्षभराचं 6 ऋतूंचं, 12 महिन्यांचं आणि 32 नक्षत्रांचं हे सृष्टीचक्र बापटांनी 27 नक्षत्रांचं 32 कवितांमध्ये सजवलेलं आहे. म्हणून बापटांनी याला संवत्सर असं नाव दिलेलं आहे. मराठीत हा प्रकार सर्वस्वी नवा आहे. एकेका निसर्ग दृश्यावर एक एक कविता लिहिणारे खूप कवी मराठीमध्ये होते, पण वर्षभराचं अख्खं सृष्टीचक्र असं कवितांमधून सजवणारा आणि मराठीत अन्यतरी दुसरा कोणी नाही. हा संग्रह तसा मौजेनं काढलेला, त्यामुळे निर्मिती उत्तमच आहे, पण मराठी प्रकाशकांना हौस करणे परवडत नाही. या संग्रहातल्या संवत्सर या 32 कवितांचा विभाग स्वतंत्र काढून कुणीतरी त्याला कलात्मक चित्रांच्या सजावटीची जोड देऊन स्वतंत्र पंचतारांकित कॉफी टेबल बुक सारखा प्रकाशित केला तरच या कवितांना न्याय मिळाला असे वाटेल. मला वाटतं बापटांना संवत्सराची ही कल्पना मेघदूतांचं मेघ हृदय मराठीत आणताना सुचलेली असावी. रात्री चर्चा करताना विनोद शिरसाट म्हणाले की कदाचित दुर्गाबाईंचं ते ऋतुचक्र वाचलं असेल. ऋतुचक्रापेक्षा हे फारच चांगलं आणि पुढचं पुस्तक आहे. ऋतुचक्र वाचून त्या कविता सुचलेल्या नाहीये. मला वाटतं बापटांना संवत्सराची ही कल्पना मेघदूताचं मेघ हृदय मराठीत आणताना सुचलेली असावी. त्यासाठी त्यांनी प्रत्येक ऋतू निरखला असावा. या सर्व ऋतू नक्षत्रातले सृष्टीचे विभ्रम इतक्या नाजूकपणे बापट पकडतात की प्रत्येक विभ्रम रूपरसगंधासह आपल्या अनुभवाला येतो. यातल्या काही कविता वाचताना बालकवी बोरकरांची आठवण होते. याच काळात महानोरही निसर्ग कविता लिहित होते, पण महानोर यांच्या कवितेला निसर्ग हा रानगंधाचा स्पर्श असलेला निसर्ग होता. बापटांच्याही या कवितांना रानगंध आहेच, तो त्यांनी कुठे अनुभवला माहित नाही, पण फार नेमकेपणानं त्यांनी तो पकडलेला आहे. त्यासाठी त्यांनी भाषा मात्र संस्कृत प्रचूर वापरलेली आहे. महानोर संस्कृत प्रचूर शब्द वापरतच असत, पण काही रानगंधाचे शब्दही ते अधूनमधून पेरत, त्याच्यामुळे ती कविता गावरान वाटत असेल. एवढाच किंचित फरक बापट आणि महानोरांच्या या निसर्ग कवितांच्या शब्दकळेमध्ये आहे. बापटांचा हा शेवटचा संवत्सर मला खूप खूप प्रसन्न करून गेला. रशिया या बापटांच्या लावण्यांचा संग्रह 1993 साली मोज प्रकाशनाने प्रकाशित केला. बापटाने आधीच्या काही संग्रहामधून लावण्या लिहिलेल्या होत्याच. त्यांच्यातल्या शाहीर अक्षरशः पेशवाईच्या उत्तर काळाला जागा करण्याचा कमाल या रशियामधील लावण्यामधून करतो. पण बापटांच्या लावण्यांना नवयुगाचाही स्पर्श आहे. साखर कारखाने, पोहण्याचे तलाव, वाहनावरून भरधाव धावणारी स्त्री असे पुष्कळ नवे तपशील बापटांच्या या लावण्यांमधून येतात. बापट यातल्या काही लावण्या जाहीर कार्यक्रमातून सादरही करायचे, त्यांना दादही मिळायची. या लावण्या लिहिताना नवा तरुण रसिक वर्ग बापटांनी कदाचित डोळ्यासमोर ठेवलेला असावा, पण तोपर्यंत दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी चळवळींना वाङ्मय विश्व व्यापून टाकलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बापटांच्या या लावण्यांकडे कौतुकाऐवजी लोक खेटाळणीच्या नजरेनं पाहू लागले. 1983 ते 92 या 10 वर्षाच्या काळात बापट यांनी चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही, गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता असे 6 बालकविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. बापट आपल्या या कवितांना बालगीत न म्हणता बालकविता हा शब्द जाणीवपूर्वक वापरतात. त्यांच्यामध्ये गीतासाठी सूर आवश्यक असतो आणि बालकांना अजून सूर सापडलेला नसतो, म्हणून त्यांना लय आणि ताल मात्र सापडलेले असतात. लय आणि तालातल्या कविता म्हणताना मुलं रमून जातात. त्यामुळेच आपण लयतालयुक्त बालकविता लिहिण्याचा प्रयत्न केला असं बापट यांनी आपल्या एका भूमिकेत म्हटलेलं आहे. बापटांच्या बालकवितांची ही काही उदाहरणे पाहिली की आपणाला त्यांचं म्हणणं पटतं. एक कविता आहे डल्ला नावाची. आई गेली शेजारी, बाबा गेले बाजारी, आजी आत आजारी, साम सुम झाली आता चढवूया हल्ला, मोठ्या मोठ्या डब्यावर मारूया डल्ला. लहान मुलांसाठी.
कावळेवाडी. नदीच्या पैल मैलन मैल दाट दाट हिरवी झाडी. नदीच्या पैल मैलन मैल दाट दाट हिरवी झाडी. पिंपळाचा सेंडा पोपटी झेंडा झेंड्याच्या खाली कावळेवाडी. अशा छोट्या छोट्या 2 कविता उदाहरणासाठी म्हणून मी सांगितलं. मी जास्त कवितांची उदाहरणं दिली नाही, फक्त विवेचनावर जास्त भर दिलेला आहे. कारण कविता सततच आपण सकाळीपासून ऐकतो आहोत, सगळे म्हणतायत. किशोरने अनेक कविता म्हटलेल्या आहेत. मानवी अस्तित्वाच्या गुढाविषयी पडलेल्या प्रश्नांचं दर्शन घडवणारी एक दीर्घ कविता अगस्तीच्या कथेच्या आधारे बापटांनी लिहिण्याचा संकल्प सोडलेला होता. ही तत्वचिंतनपर कविता लिहिण्याची प्रेरणा त्यांना उत्तर आयुष्यातल्या चिंतनगर्भ वाचनातून मिळालेली होती. पण ती कविता पूर्ण होऊन प्रकाशित झालेली दिसत नाही. तसे झाले असते तर बापटांमधला तत्वचिंतक कवीचं दर्शन आपणाला घडलं असतं. बापटांच्या कवित्वाला एक नवी झळाळी त्यामुळे मिळाली असती. पण दुर्दैवाने तो प्रकल्प अपुरा राहिलेला दिसतो. मराठी कविता विश्वात समृद्ध करण्यात बापटांचा वाटा खूप मोठा आहे. कवितेचे विविध प्रकार बापटांनी अत्यंत यशस्वीपणे हाताळलेले आहेत. आशय आणि रचना या दृष्टीने त्यांच्या कवितेत असलेली विविधता आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी वरील निबंधातून केलेला आहेच. कविता लोकांपर्यंत पोहोचवण्याची वाचिक अभिनयाची कला ही बापटांची मराठी कवितेला आणि कवितेच्या एकूण सादरीकरणाला सगळ्यात मोठी देण आहे. बाहेरच्या आणि आतल्या हाका ऐकत बापटांनी कवितेतून त्यांना दिलेले प्रतिसाद हे अत्यंत प्रामाणिक होते. कुणाला वाटतं कवीने बाहेरचेच आवाज ऐकावे, कुणाला वाटतं कवीने आतलेच आवाज ऐकावे. पण कोणताही प्रामाणिक कवी बाहेरच्या आणि आतल्या हाकांना सारखाच प्रतिसाद देत असतो. बापट आयुष्यभर तेच करत आले. त्यांची कविता शताब्दीपर्यंत येऊन पोहोचलेली आहेच. आणखी पुढे काही दिवस ती नक्कीच लोकांच्या स्मरणात राहील आणि मराठी वाङ्मयाच्या इतिहासात तर तिचे स्थान महत्वाचेच असणार आहे. अशा या कवितेचं पुनर्वाचन शताब्दीच्या निमित्तानं करण्याची संधी साहित्य अकादमी आणि साप्ताहिक साधनाने मला दिली त्याबद्दल या दोनही संस्थांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.